या देशामध्ये परकीय आक्रमण हजारो वर्ष राज्य करत होती आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला। छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394वी जयंती साजरी होते। या जगातला हा राजा आहे। 21 देशांवर या राजावर अभ्यास केला जातो। पूरे सभी समाजों को हमने अपील किया था और आमंत्रित किया था कि ये शिव जयंती के उत्सव पे आप सब आए, और मुझे खुशी हो रही है कि हर समाज के लोग हमारे सकल मराठा समाज के आमंत्रण के ऊपर सब आए। शिवाजी महाराज की जो सिखवन है, जो उन्होंने हम सबको बताया कि किस तरह से राज करना चाहिए, आज की सरकार वो राज नहीं कर रही है। भिवंडी का एक मशहूर और जाना माना सुपर स्टोर वैरायटी सुपर बाजार है, जहां आपको खाने पीने और किचन प्रोडक्ट्स के अलावा दूसरे कई जरूरी सामान भी कम रेट में मिलेंगे। हर संडे यहां पर सेल भी होती है, जिसका फायदा उठा सकते हैं। वैरायटी सुपर बाजार की 3 ब्रांचेस है, मंडई, तीन बत्ती और खरक रोड। विजिट जरूर करें। फ्रेंड्स, लाइफ इन भिवंडी में आप सभी का स्वागत है। आज 19 फरवरी है। आज के दिन छत्रपति शिवाजी महाराज जयंती है और मराठा सकल समाज की तरफ से आज एक प्रोग्राम आयोजित किया गया है, जहां पर हमने देखा कि भिवंडी के कई राजनेता इस जयंती में शामिल हुए। अभी इस वक्त देख सकते हैं आप, यहाँ पर पूरा बाकायदा एक ट्रॉली के ज़रिए ऊपर जाकर छत्रपति शिवाजी महाराज को जो है पुतले को हार समर्पित किया जा रहा है। हमारे चैनल से बातचीत करते हुए यहाँ के आयोजकों ने क्या कहा, आइए सुनते हैं। आजचा जो दिवस आहे संपूर्ण हिंदुस्थानच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण या देशामध्ये परकीय आक्रमण हजारो वर्ष राज्य करत होती आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला आणि जगामध्ये हा एकच राजा आहे की ज्याची आज छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394वी जयंती साजरी होते। या जगातला हा राजा आहे। 21 देशांवर या राजावर अभ्यास केला जातो। अशा पद्धतीने आणि सकल मराठा समाज या ठिकाणी आज महत्त्वाची भूमिका यासाठी बजावतोय की छत्रपतींच्या काळामध्ये छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून मराठे लढले आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा। परंतु आपल्या माध्यमातून मी निश्चित हे सांगेन की गेली 7 वर्ष या भिवंडी शहरामध्ये सकल मराठा समाज या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहे आणि गुण्यागोविंदाने कुठलाही अनुचित प्रकार गेल्या 6 वर्षामध्ये झाला नाही। हे 7वं वर्ष आहे, परंतु यावर्षी काय झालं आम्हाला काही कळत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी येण्यासाठी शिवभक्तांना, आमच्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यामध्ये अडवलं गेलं आणि लाठ्या दाखवल्या गेल्या, त्यांचे फोटो काढले गेले। या गोष्टीचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो सकल मराठा समाजाच्या वतीने। आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला जर ही भूमिका जर प्रशासनाची असेल तर निश्चित आज शिवशाहीचं राज्य आहे। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांचं या महाराष्ट्रामध्ये राज्य असताना जर मराठा समाजावर अन्याय होत असेल तर मी या ठिकाणी नम्र निवेदन करतो की कृपया हा मराठा समाज भिवंडीमध्ये सातत्याने शांत राहिलेला आहे, यांना डिवचण्याचा कृपया प्रयत्न करू नका आणि यापुढे अशा प्रकारचा प्रयोग करू नका, नाहीतर मराठा पेटल्यानंतर ऐकत नाही। हे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी आपल्याला विनंती करतो, संपूर्ण भिवंडीकरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि यापुढे मी निश्चित सांगेन की पुढच्या वर्षी
याच्या 5 पटींनी मराठा समाज या मिरवणुकीमध्ये हजर होईल आणि शिवजयंती जोरात साजरी करेल. त्यांना काय करायचे त्यांनी करावं. आम्ही ते झेलायला तयार आहे. छत्रपतींच्या मावळ्यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं. आम्ही केसातलं घाबरण्याचं कारण नाही. जय शिवराय, जय मराठा. आजचा जो दिवस आहे तो संपूर्ण हिंदुस्थानच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे. का हजारो वर्षचं जे परकीय आक्रमण परतवण्यासाठी आमच्या राजांनी जन्म घेतला ती छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 पुण्यतिथि है. शिवाजी महाराज की जो सिखोन है, जो उन्होंने हम सबको बताया कि किस तरह से राज करना चाहिए, आज की सरकार वो राज नहीं कर रही है. आज शिव जयंती के अवसर पे मैं आया हूँ हमारे सारे बांधवों के बीच में और आज हमने छत्रपति शिवाजी महाराज को हार ही नहीं पहनाया. उनके जो दिखाए हुए रास्ते पे हम सबको चलना चाहिए, उनके तरह से राज्य करना चाहिए, ये संकल्प आज हमने किया है. मैं सबको एक बार फिर अभिनंदन करता हूँ. धन्यवाद. सबसे पहले तो सकल मराठा समाज की ओर से मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ इस पावन अवसर पे. और सकल मराठा समाज की ओर से पूरे सभी समाजों को हमने अपील किया था और आमंत्रित किया था कि ये शिव जयंती के उत्सव पे आप सब आए. और मुझे खुशी हो रही है कि हर समाज के लोग हमारे सकल मराठा समाज के आमंत्रण के ऊपर सब आए और उन्होंने सबने मिलके यहाँ पे हमने जो शिव जयंती उत्सव है वो मनाया.